प्रति पंढरपूर नंदवाळ येथे राजू शेट्टी यांचा शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध मोर्चा। आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या हातात मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी दे, तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा आशयाचे फलक आणि बॅनर झळकत होते। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरुद्ध निषेध व्यक्त केला। गरज नसलेला हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, या महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पन्हाळा, शाहूवाडी, त्याचबरोबर राधानगरी, बुदरगड, करवीर, गडिंग्लज आणि चंदगड या सगळ्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला महापुराचा मोठा तडाखा बसणार आहे। जसं जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यांना 15-15 दिवस पुराला सामोरं जावं लागतं, त्याच पद्धतीने या पश्चिम भागातील तालुक्यांना सुद्धा 15-15 दिवस पाणी हटणार नाही। कारण शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकला जाणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये जेव्हा नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडतं त्यावेळी पात्राबाहेर पडलेले पाणी तुंबून राहून 15-15 दिवस मुक्काम करून राहतं आणि पिकं बेचिराख होतात। हा सगळा बागायती पट्टा आहे, यातील हजारो एकर जमीन ही बेचिराख होणार आहे, हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत। आणि हे सगळे कशासाठी? गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास कुणाचा आहे, कशासाठी आहे? कारण कोल्हापूरमधून गोव्याला जाणारे 7 रस्ते असताना आणि त्याच्यामध्ये कधीही वाहतूक कोंडी झालेली नसताना 8वा रस्ता करायची काही एक गरज नाही। एका उद्योगपतीचे गडचिरोलीमधलं मायनिंग सगळं द्रुतगती वेगानं गोव्याच्या बंदरावर जावं म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा बळी का घेतला जातो, हाच मुद्दा आहे। आणि म्हणून केवळ कोल्हापूर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्रालाच नको असलेला हा शक्तीपीठ महामार्ग आहे, ज्याच्यातून मोठा भ्रष्टाचार होणार आहे। साधारणपणे या रस्त्याची लांबी लक्षात घेता 42 ते 43 हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता आज 1,10,000 कोटीमध्ये पूर्ण करण्याचा घाट घातलेला आहे। म्हणजे जवळपास 60,000 कोटी रुपये यातून भ्रष्ट मार्गाने काढले जाणार आहेत। आणि हा सारा पैसा भविष्यामध्ये हा रस्ता झाला तर त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गोल्ड रूपामध्ये परत द्यायचा आहे। सरकार 1 रुपया ह्याच्यामध्ये घालणार नाही। आणि म्हणून ही जी लूट आहे ही केवळ कोल्हापूर जिल्ह्याची नाही तर 13 जिल्ह्यांची लूट आहे आणि या लुटीच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष करत आहोत। आज आषाढी एकादशी आहे, पांडुरंगाला साकडं घालतोय, बा पांडुरंगा आमच्यावर कृपा कर, तू कायमच आमचं संकट निवारण केलेलं आहेस, कायमच गोरगरिबांच्या मागं खंबीरपणानं राहिलेला आहेस। म्हणून बा पांडुरंगा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लागून दे। कारण आज पहाटे पंढरपूरला मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केलेली आहे। त्याला मुख्यमंत्र्याला काहीतरी ज्ञान दे, काहीतरी बुद्धी दे आणि आम्हाला त्या संकटातून वाचव, म्हणून साकडं घालायला आम्ही इथं सगळे आलेलो आहोत। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।